अच्छा, आज एकदम गाणं वगैरे गुणगुणतीयस, काय आहे काय? आलास तू? चहा आणू? चहा वगैरे नको, बस जरा इथे. सई, आज तू काहीतरी जरा वेगळीच खुश दिसतीयस मला. काय नव्या सुनबाईंनी आलेल्या जादू केली वाटतं काहीतरी तुझ्यावर. अरे खूप छान आहे लेखा. बाकीच्यांचं जाऊन दे, पण मला मात्र खूप आवडली. खूप लाघवी आहे, अगदी गरीब स्वभावाची आहे. बापरे, पण एका दिवसात हे एवढं सगळं कळलंय तुला तिच्याबद्दल? माणसाला ओळखायला दिवसांची गरज नसते, एका नजरेत ओळखतायत. तुला एक सांगू, मी जेव्हा पाहिलं ना तिला तेव्हाच मला कळलं की ही मुलगी खूप छान आहे, खूप संस्कारी आहे. असेल बाबा, निदान या बाबतीत तरी तुम्हा बायकांचे अंदाज काही फारसे चुकत नाहीत, हे मला पूर्णपणे मान्य आहे. सही, इतक्या लवकर लढा लागलाय तिचा तुला. पण जरा जपू ना, कारण एकतर ती काही फारशी इथे राहणार नाहीये. यश आत्ता मुंबईला म्हणून ठीक आहे, तो परत आला तिकडनं की त्याच्याबरोबर निघून जाईल ही. तू जीव लावशील तिला आणि मग ती निघून गेली की तू एकटी. काय मग तू काय करणार आहेस? खरं आहे रे तुझं, पण ते जितके दिवस आहे तितके दिवस तर वेळ मजेत जाईल माझा. तुला कदाचित वेडेपणा वाटेल, पण मला ना ती खूप जवळची वाटते. म्हणजे असं वाटतं की मी तिला खूप वर्ष ओळखते. वरुण, एक काम कर ना, यशला सांग ना इथेच राहायला. अगं पण इथेच सेटल होऊ दे ना. आता मुंबईत काय आहे हे बघ, लग्न झालं नव्हतं तोपर्यंत गोष्ट वेगळी होती. एकटा राहायचा, काही खायचा. पण आता लग्न झालंय, त्याचा जबाबदारी आहे त्याच्यावर. आपल्या माणसात राहा म्हणावा आता. सई, ऍक्च्युली मलाही पटतंय तुझं म्हणणं, आणि तशी तुझी कल्पना चांगली आहे. ठीक आहे, बघूया, मी यशशी बोलून बघतो या बाबतीत. शक्यतो त्याला कन्व्हिन्सच करतो इथे राहण्याबद्दल, कारण तसंही तो जर इथे राहिला तर ते मलाही खूप बरं पडेल. म्हणजे मला राजकारणात पूर्ण वेळ लक्ष घालता येईल आणि आपल्या फॅक्टरीची सगळी जबाबदारी त्याच्यावर टाकून मला मोकळं होता येईल. बघूया काय होतंय ते. हॅलो. हॅलो, साहिल बोलतोय. साहिल, अरे बरं झालं फोन केलास. इतकी आठवण येत होते ना तुझी मला. हो ग, मला माहिती आहे तुला माझी खूप आठवण येते, म्हणूनच मी तुला फोन केला. तू खूप एकटं फील करतेस ना? खरंच रे, खरंच खूप एकटी पडली. तुम्हा दोघांची ना सतत आठवण येत असते. एक एक दिवस कसं काढते ना माझं मला ठाऊक. तुला 1-2 दिवस नाही का रे येता येणार इकडे? हो ग, त्यासाठीच मी तुला फोन केलाय. आता उद्या माझा पेपर झाला ना की मला 4-5 दिवसांची सुट्टी आहे, मग मी येईन तिकडे. खरं सांगतोयस? पण तू यायच्या आधी फोन करा मला, म्हणजे तुझ्या आवडीचे सगळे पदार्थ करून ठेवता येतील मला. हा हो दुर्गाताई, तुझ्या हातचं जेवण खरंच खूप दिवस झाले. दुर्गाताई, मला आई नाहीये, पण तू तिची उणीव कधी भरून काढलीस ना खरंच कळलं नाही. गप रे, काय बोलतोस तू असं? अरे तुला सांगायचं राहिलं. काय? लेखाचा फोन आला होता, खूप आठवण काढत होती तुझी. कशी आहे लेखाताई? लेखा ना मजेत आहे. अरे खरं तर मी तिच्याशी बोलणारच होतो, पण म्हटलं मुंबईला जाऊन आपण एकत्र बोलूया. पण मला एक सांग, तुझ्या सासरचे कसे आहेत ग? सासरची माणसं ना चांगली आहेत रे, खरंच खूप चांगली आहेत. अरे वा, ही खूप चांगली गोष्ट आहे, मला बरं वाटलं. पण तिचं गाव कुठलं? गाव साहिल, अरे गॅसवर भाजी ठेवली, माझ्या लक्षातच आलं नाही. मी करते तुला फोन. हा, मी करते नंतर फोन तुला. बास झाला आता. खूप प्रयत्न केला मी स्वतःच्या मनाला समजवण्याचा, पण मला ते जमेल असं नाही वाटत. या घरात मी कधीच आनंदाने वावरू शकणार नाही. त्यापेक्षा मुंबईलाच गेलेलं बरं. यश आले ना की मी त्यांना सांगणार आहे, तुमचं घर गाव सगळं बघितलं.
आता मला इथे एक क्षणही थांबणं शक्य नाही. आजच मुंबईला जाऊया. लेखा, यश बरं झालं तुम्ही आलात. मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. सगळं ऐकीन लेखा, पण ते नंतर. आता सध्या तू माझ्याबरोबर खाली चल. मला तुझ्या सगळ्यांशी ऑफिशियली इंट्रोडक्शन करून द्यायचं. चल खाली. खाली तुझ्यासाठी एक स्पेशल सरप्राईज. पण तुम्ही मला काय म्हणायचं ते ऐकून तर घ्या एकदा. का मोहन लेखा, आता मी आहे ना तुझ्या बरोबर, मग कशाला घाबरतेस तू? खाली सगळे धमाल मस्ती करतायत, खूप मजा येईल. चल ये. अहो पण मी ऐका तर. ये. आपण इकडे सगळे गप्पा मारत बसलोय, पण हा यश आहे कुठे? हे घ्या, तुम्ही आठवण काढलीत आणि दोघं जण हजर. या 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 लेखा, आता कसं वाटतंय? बरं वाटतंय ना तुला? हो. लेखा, जर हा यश तुला त्रास देत असेल तर मला सांग, मी चांगले कान धरते त्याचे. हे काय, तुम्ही सगळेच बोलताय. माझी ओळख तरी करून द्या ना वहिनीशी. अगं हो लेखा, ही माझी मुलगी सानिका. हाय. हॅलो. बसा ना तुम्ही. नाही, ठीक आहे. ओके. यश दादा, खूपच क्यूट आहे तुझी बायको. थँक्स. हे बघ, ते सगळं खरं आहे यश, पण यश, आम्ही सगळे तुमच्यावरती खूप चिडलोय. का? वा, का म्हणजे काय? तुम्ही दोघं गुपचूप लग्न लावून आलात, आम्हाला सांगितलं सुद्धा नाही. हो यश, पण ते काही असलं ना तरी आम्ही आमच्या कर्तव्याला चुकणार नाही आहोत. आम्ही आमच्या सुनेकरता एक जंगी पार्टी अरेंज करणार आहोत. पार्टी तर मी देणार आहे, नक्कीच देणार आहे. आणि ती पण इतकी मोठी पार्टी देणार आहे की अख्ख्या नाशिकमध्ये आजपर्यंत अशी पार्टी झाली नसेल. पण हनीमून वरनं परत आल्यानंतर म्हणजे हनीमूनला जाताय तुम्ही? हे कुठे? आम्ही हनीमूनला मॉरिशसला जाणार आहोत. SP ला आज सगळे अरेंजमेंट्स करायला सांगणार आहे मी. काय रे, कसली अरेंजमेंट करतोयस? दादा, हे दोघेही हनीमूनला चाललेत मॉरिशसला, त्याची अरेंजमेंट. नाही, तू हनीमूनला जा, पण जायच्या आधी एकदा आपल्या सगळ्या घरच्यांसमोर अगदी एकदा विधिवत लग्न होऊन जाऊ दे तुझं. मग जा कुठे जायचंय तिथे. अगदी बरोबर बोललास तू. म्हणजे कधी नाही ते बरोबर बोललास. हो, म्हणजे आमची जी हौस राहून गेली आहे ना, ती पण पूर्ण होईल. खरंच, आणि घरामध्ये बऱ्याच दिवसापासून काही शुभ कार्य घडलेलं नाहीये, तेव्हा मला आवडली ही कल्पना. पण ही बघा, हनीमून लांबणीवर पडल्या म्हणून केवढी अस्वस्थ झाली आहे. अगं बाई हो, केव्हा एकदा यश बरोबर बाहेर जायला मिळतंय असं झालंय तिला. ठरलं तर मग मी लवकरच गुरुजींना जाऊन भेटतो आणि आधी लग्नाचा मुहूर्त काढतो. मग विधिवत लग्न करूया तुम्हा दोघांचं, आणि मग एक दणक्यात जंगी पार्टी करूया, आणि मग तुम्ही जा कुठे जायचंय तिथे. एक मिनिट. आत्ता आठवलं मला. ती मुलगी तूच ना? मी म्हटलं ना, आपण ह्याच्या आधी कुठेतरी भेटलोय. म्हणजे मला बघून फंक्शन मधून पळून गेलेली ती मुलगी तूच. असं काय करताय उद्या काका? आधीच ती इतकी गोंधळलेली आणि आता तुम्ही त्याची फिरकी घेताय.
वा, हा बघा, बायकोच्या मदती करता लगेच तयार. यश काय आहे तुझी आत्ता ही अवस्था, तर मग नंतर काय होईल? एक मिनिट. ह्या सगळ्या गोंधळामध्ये माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालंच नाहीये. काय ग, तूच ना ती मुलगी? हिला काय विचारताय काका? मी सांगतो ना तुम्हाला, ही तीच मुलगी आहे, लेखा. बघितलं, माझी नजर आणि मेमरी अजूनही शार्प आहे. तुमचं हे सगळं काय चाललंय? आम्हाला कोणी काही सांगेल का? हो रिअली? तू ओळखतोस हिला? अरे आमच्यासाठी सरप्राईज आहे. कसं काय? सांगतो. तो एक मोठा किस्साच आहे. सांगा ना, सगळ्यांना सांगा काय झालं होतं ते. सांगतो. तुम्हाला आठवत आहे, ह्या यशनी मागे एका फंक्शनसाठी मला मुंबईला बोलवलं. आता मला सांगा, माझा चेहरा काय एवढा भयानक आहे का की तो बघून लगेच पळून जायचं? काय ग, तुझी सवय अजून गेली नाही वाटतं अशी पळून जायची? आता पळून बहुतेक थेट मुंबईला जाईल. लेखा सुद्धा उदय काका असताना तिकडनं पळून गेलीस. ह्याच्या मागचं कारण हवंय मला. लेखा, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. तुझं लग्न आधीचं वागणं आणि लग्नानंतर या घरात आल्यापासून वागणं, ह्या जमीन आसमानाचा फरक आहे लेखा. यात खरी लेखा कुठली? ही का जिच्यावर मी प्रेम केलं ती? लेखा, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. आय वॉन्ट अन आन्सर फॉर दिस. माझ्याकडे तुमच्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नाहीये यश. मग मी सुद्धा मुंबईला येऊ शकणार नाही. यश, अशी भलती अट घालू नका. तुम्हाला वाटतं तसं काही नाहीये. माझं ऐका, मुंबईला चला. लेखा, मला काही वाटतच नाहीये आणि नाही मी कुठल्या निष्कर्षावर पोचलेलो आहे. पण तुझं हे वागणं लेखा माझ्यासाठी कोडं झालेलं आहे आणि मला ह्याच्या मागचं कारण हवंय. यश, प्लीज माझं ऐका. मी लेखा, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. तू म्हणशील ते मी करायला तयार आहे. आत्ताच्या आत्ता मी तुझ्यावर मुंबईला यायला तयार आहे, पण तुला माझी अट मान्य करावीच लागेल लेखा. तुला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील. लेखा, मी तुझ्या बोलण्याची वाट बघतोय. आय वॉन्ट अन आन्सर फॉर दिस. माझ्याकडे तुमच्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरं नाही आहेत. पण का? वाय? कारण काही प्रश्नांची उत्तरं न दिलेलीच बरी असतात. वेळ आली की मी तुम्हाला सगळं काय ते सांगेन, पण आता मी तुम्हाला काहीही सांगू शकणार नाही. लेखा, दिस इज डिस्कस्टिंग.
याचा अर्थ हे प्रकरण वाटतंय तेवढं सामान्य नाहीये. म्हणजे पहा ना, बक्षीस न घेता सगळ्यांसमोर यशचा अपमान करून जी मुलगी निघून जाते आणि परत यशला स्वतःच्या प्रेमात पडून लग्न करायला भाग पाडते, ती मुलगी सामान्य असणं शक्य आहे का? शक्यच नाही. नाही, पण मला तर तिचं वागणंच संशयास्पद वाटतंय. हा सगळा ना फुकटचा मनस्ताप होऊन बसलाय. त्यापेक्षा यश तिला मुंबईला नेईल तर बरं होईल. ती मुंबईला जाईपर्यंत तिच्यावरती जरा लक्ष ठेवा आणि फार सूटही देऊ नका तिला. शिवाय तिचं इकडे फारसं काही चालणार नाही याची जाणीव करून द्या तुम्ही तिला. त्याची तुम्ही काळजी करू नका. आम्ही तिला आमच्या मार्गाने बरोबर त्रास देऊ. एवढं छळू न तिला की पुन्हा नाशिकला यायचं नाव सुद्धा काढणार नाही ती. काय ग? हो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काही करायचंय ते सगळं जपून करा. म्हणजे यशच्या काही लक्षात येता कामा नये. आम्ही काहीच करणार नाही. यशला फक्त तिच्या चुका दाखवून देऊ. म्हणजे यशच्या नजरेत तिच्या चुका आल्या की मग आमचं काम झालं. मग काय, फक्त तमाशा बघायचा. का वागते लेखा अशी? काय वाईट केलं मी तिचं? माझ्या आनंदाकरिता ती थोडंसं पण ऍडजस्ट नाही करू शकत? इथे असं कोणीच नाहीये ज्याच्याकडे मी माझं मन हलकं करून बोलू शकेन. मुंबईला एक SP तरी होता, त्यालाच फोन लावतो. नाही, नको. नेहमी नेहमी त्यालाच का त्रास द्यायचा? प्लॅन कुठपर्यंत आला? नाही यार, अजून काही बनलेला नाहीये. अरे यश, तू किती अनरोमॅन्टिक आहेस. मला कळतच नाही माझ्याशिवाय तुझं काय होणार आहे. खरंच यार SP, तू नसतास ना तर मला माहित नाही खरंच माझं काय झालं असतं. ओके, भावना पोचल्या, मुद्द्याचं बोल. बघ SP, खरं तर मी तुला सारखा सारखा फोन करून त्रास देतोय, पण SP तुझ्याशिवाय मला कोणी समजूनच घेऊ शकत नाही यार. नाही नाही नाही, काळजी करू नकोस. तुझा त्रास सहन केल्याबद्दल एक अमाऊंट वसूल करणार आहे तुझ्याकडून. हे बघ SP, मी मस्करीच्या मूडमध्ये नाहीये. मला सिरियसली तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. मला लेखाविषयी तुझ्याशी बोलायचंय. आता काय झालं? हे तुमच्या दोघांची भांडणं सोडवता ना माझी वाट लागणार आहे. काय झालं बोल. तूच सांग मी काय करू? कसलं आणि म्हणून कसलं काय? अरे माझ्या घरातले तिच्याबद्दल काय विचार करत असतील? सॉलिड कोंडी झाली यार. यश, एक मिनिट. तू असा सगळा दोष लेखाला देऊ नकोस. मला सांग, तू तिला विचारलंस की काय प्रॉब्लेम आहे? का तिला परत मुंबईला यावं असं वाटतंय? तिला विचारलंस? अरे आता विचारायचं आहे काय त्यात? आणि एखादी गोष्ट चुकून मी तिला विचारली जरी तरी ती त्याचं उत्तरही देत नाही. असं वाटतं की माझ्यापासून काहीतरी लपवून ठेवते ती. अरे SP, मी तिचा नवरा आहे आता, आणि नवऱ्यापासून एखादी गोष्ट लपवून कसं चालेल? अरे यश, शांत हो. हे बघ, असं भडकलंस ना तर काही सुचणार नाही तुला. आधी मला सांग, तिच्यासाठी गिफ्ट घेतलं होतंस, तिला दिलंस? नाही ना यार, तसा काही चान्सच नाही भेटला. जेव्हापासून घरी आलो तेव्हापासून काही ना काहीतरी तमाशेच चालू आहे. यश, हे बघ, भडकू नको. हे बघ, माझं ऐक. सगळ्यात आधी तिला गिफ्ट दे. तिचा मूड चांगला कर, आणि तिचा मूड ठीक झाला ना
की मग विचार की नेमका प्रॉब्लेम काय, आणि ती काहीही बोलली ना तर ते शांतपणे ऐकून घे, भडकू नकोस. आणि ती शांत झाली की मग तिला नीट समजा, हे बघ ती नक्की ऐकेल. एस पी, आर यू शुअर की हे सगळं असंच होईल? 100% यश. हे बघ लेखाला मी चांगलाच ओळख, काहीही कारण नसताना ती अशी नाही वागणार. थँक्स सर, थँक्स. थँक्स, डोंट वरी. पर्सनल वर्क अलाउन्स म्हणून एक विशिष्ट अमाऊंट तुझ्याकडून मी सॅलरीत घेणार आहे. चल बाय. मी हे काय करते? यश माझ्याकरता इतकं करतात, किती खुश होते ते. माझ्या भूतकाळाशी त्यांचा काहीही संबंध नाही. त्यांना मी त्यांच्या घरातल्या लोकांशी मिळून मिसळून राहावं असं वाटलं तर त्यात गैर काहीच नाही. नाही, मला असं वागून चालणार नाही. यशचं माझ्यावर इतकं प्रेम आणि विश्वास आहे, त्यांचा विश्वास मी खोटा नाही ठरवू शकत. मला असं वागून चालणार नाही. यशचं माझ्यावर इतकं प्रेम आणि विश्वास आहे, त्यांचा विश्वास मी खोटा नाही ठरवू शकत. आता मी यश करता सगळं सहन करणार, यशला सुख देणार. ज्या माणसाने मला सगळं काही दिलं, माझ्यावर इतकं प्रेम केलं, त्यांच्याकरता मी इतकं नक्कीच करू शकते. यश, बरं झालं तुम्ही आलात. मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. मला माहिती आहे लेखा, तुला इथे राहायची इच्छा नाही आहे. मी तुला लवकरच मुंबईला घेऊन जाईन. नाही यश, मला ते नव्हतं म्हणायचं. मला खरं तर तुमची माफी मागायची. माझं चुकलं. मी असं वागायला नको होतं. पण यश, यापुढे तुम्हाला त्रास होईल असं मी काहीही वागणार नाही. काय रे वरुण, जागा आहेस अजून? नाही अरे, काही नाही, असं सहजच. सहज? आणि इतक्या रात्री? तू त्या अजितला सांगत का नाहीस एकदा? अरे म्हणावं, किती दिवस चालणार हे? मुलं लग्नाची होत आली, आता बास. उदय काका, अरे मी खूप प्रयत्न करून बघतोय, पण मला माहिती आहे सगळं, बघतोय मी सुद्धा. पण काय वरुण, त्याचा तुझ्या कामावरती परिणाम होतोय. पक्षाच्या कामातही तुझं लक्ष नाही हल्ली. पालिका निवडणुका जवळ येतात, मला तुझी मदत लागणार आहे. अरे नाही, पण अरे काय झालं, सध्या ना आपल्या फॅक्टरीचं. फॅक्टरी? तुझी खरी आवड आहे फॅक्टरीचं काम आहे, हे मला माहिती आहे वरुण सरनाईक. हे बघ, मी तुला आधीच म्हटलं होतं की राजकारण आणि फॅक्टरी या दोन्ही ठिकाणी तुला लक्ष घालणं जमत नसेल तर सध्या फॅक्टरीकडे बघ. तसंही तू काही मुळातला राजकारणातला नाहीस, त्यामुळे तुझा ओढा फॅक्टरीकडे असणं अगदी साहजिक आहे. पहा, हे पालिका निवडणुकाचं काम सुरू होण्याच्या आधी जर का तुम्हाला सांगितलंस तर बरं होईल. उदय काका, नाही, आता कुठल्याही परिस्थितीत या राजकारणाच्या क्षेत्रातनं मी बाहेर पडणं ही केवळ अशक्यपराय गोष्ट आहे माझ्यासाठी. नाही, ते सगळं ठीक आहे, पण मला एक सांग, मग फॅक्टरीचं काय? त्याचा विचार तू करू नकोस, कारण मी पूर्ण विचार केलाय. आपल्या फॅक्टरीचं काम इतर कोणाही पेक्षा सक्षमपणे सांभाळू शकेल अशी एक व्यक्ती आहे माझ्या नजरेसमोर. बघूया काय होतंय.
यश यश प्लीज लवकर. हो दाखवतो बाबा, 1 मिनिट. 1 2 3. खूप सुंदर आहे. थँक्यू थँक्यू सो मच. खरंच खूप छान. मी घालून बघते कसं दिसतंय. कसा दिसतोय? सांगा ना कसा दिसतोय. खूप सुंदर दिसतोय, पण तुझ्यापेक्षा कमी. मला तुला जवळनं बघायचं. मी नेकलेस काढून येते. लेखा, खूप सुंदर दिसतोय तुझ्या. खरं सांगायचं तर तुझ्याकडे बघतच राहावं असं वाटतं. मला बरं नाही वाटत आहे. मी आलेच. लेखा, I love you, लेखा. तू हात कसा पकडलास माझा? तुला काय वाटलं मी घाबरी? तू बळजबरी करशील आणि मी ऐकून घेईन. लांब हो, लांब हो माझ्यापासून. खबरदार हात लावला असते. लांब हो. तू जा इकडनं, जा इकडनं म्हणाले ना. यश 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 प्लीज 1 मिनिट. प्लीज माझा रागवू नका. माझं ऐकून घ्या. मग तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा. माझी विनंती आहे प्लीज. काय ऐकायचं राहिलं लेखा? आता काय सुनायचं राहिलंय? काय सुनावणार आहेस तू अजून मला? मला माहिती आहे तुझं प्रेम नाहीये माझ्यावरती. आणि हे लग्न जे तू फक्त एक तडजोड म्हणून केलंयस माझ्याशी. नाही नाही, हे सगळं खोटं आहे.
मी खरं सांगते, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे यश. बघितलं ते मी लेखा, किती प्रेम आहे तुझं माझ्यावर ते. मीच मूर्ख आहे ग, मीच आधी ते ओळखून गेला होता. सोड, जाऊ दे मला आता. यश यश प्लीज असे रागावून जाऊ नका. माझं ऐका प्लीज. तुम्ही आता जिला पाहिलं ती लेखा नव्हती, ती कोणीतरी दुसरीच होती. लेखा, मला तुझं एक कोड्यात बोलणं कळत नाहीये. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर हवंय. का केलंस तू हे असं? हं? का खेळलीस माझ्या आयुष्याशी? मी काही खेळ खेळला नाहीये. मी खरं सांगते, मी काही केलं नाहीये. माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरं सांगते. मग का केलंस तू हे असं सगळं? जर का मी तुला आवडत नव्हतोच तर माझ्याशी लग्न का केलंस तू? यश, असं नाहीये. मी तुमच्यावर खरंच खूप प्रेम करते. खरं तर मी आयुष्यात कोणावर हे केलं नाही तेवढं प्रेम मी तुमच्यावर करते. का उगाच खोटं बोलतेस लेखा? अगं आता तरी खरं बोल. यश, मी आत्ता खरं जरी बोलले तरी तुम्हाला त्याच्यावर विश्वास नाही बसणार. मी खरं सांगते, पण मी तरी सुद्धा बोलते. यश, मी लहानपणीपासून ज्या वातावरणात वाढले, ज्या लोकांबरोबर राहिले, त्या वातावरणामुळे मी थोडीशी विचित्र झाले. पण याचा अर्थ असा नाही की मी तुमच्यावर प्रेम करत नाही. मी तुमच्यावर खरंच खूप प्रेम करते. आणि यश, या सगळ्यात तुमचा दोष नाहीये, दोष माझा आहे. मी चुकीची आहे. यश, मी तुमच्या पाया पडते. प्लीज प्लीज मला माफ करा. माझ्यावर रागावू नका. मला प्लीज समजून घ्या. घ्याल ना समजून? घ्याल ना? उठ लेखा. लेखा मी तुझ्या रागावलेलो नाहीये. मलाही वाईट वाटतंय, मी पण दुखावलोय. मी समजू शकते यश, पण प्लीज तुम्ही मला थोडासा वेळ द्याल. मी आता मानसिकरित्या तयार नाहीये, पण मी प्रयत्न करीन. मला फक्त थोडासा वेळ द्या. पण तुम्ही प्लीज असं रागवू नका. तुम्ही जर माझ्यावर रागवलात तर मी उद्ध्वस्त होईन. तुमच्याशिवाय माझ्याकडे कोणी नाहीये यश. प्लीज, मी हात जोडते तुमच्या समोर. लेखा, तू माझ्या समोर कधी हात जोडावेस, माझ्या समोर उभी राहून कधी गयावया करावीस असं मी कधी स्वप्नातही विचार नाही करू शकत. ठीक आहे, यापुढे मी तुला कधी नाही विचारणार. मी तुला कधीही तुझा प्रॉब्लेम विचारणार नाही. जेव्हा तुला वाटेल तेव्हा तू मला सांग. मी तुझी मानसिक तयारी होईपर्यंत वाट बघेन. सावकाश ना जरा. बाबा जरा आणि सांभाळावं स्वतःला. सांभाळू स्वतःला? काय काय सांभाळू? सगळ्या आयुष्याचा तोल गेलाय रे. बाबा प्लीज प्लीज तुम्ही असं काहीतरी बोलू नका. मला नाही आवडत हे असलं बोललेलं.
तुम्ही एक काम करा बरं, आता आज जाऊन झोपा शांतपणे. ऑलरेडी खूप उशीर झालाय. मला आधी सांग, मी कशासाठी जगायचं? कोणासाठी जगायचं? कोण आहे माझं या घरात? का बोलताय तुम्ही असं? अहो आम्ही सगळेजण आहोत. मी आहे तुमच्यासाठी. किती दिवस मला तू आधार देणार आहेस? किती दिवस सांभाळणार आहेस? हं? त्यामुळे माझं आयुष्य सावरणार आहे का? इथे जे लिहिलेलं असतं ना, ते नाही कोणी पुसू शकत. बाबा काय हो, तुम्हाला किती वेळा सांगितलंय की हे असलं निगेटिव्ह बोललेलं नाही आवडत मला. प्लीज. तरी ते सत्य आहे रे. उधारीचं आयुष्य आहे माझं. सतत कुणीतरी दिलेल्या भिकेवर जगतोय मी, पोचतोय मी. आय एम अ लुझर. आय एम अ लुझर. बाबा वरुण दादा, वरुण दादा, अजित काकाचं हे सगळं असं कधीपासून आहे? यश, अरे ती खूप मोठी कहाणी आहे. तुला सांगेन मी कधीतरी निवांतपणे. बाबांचं हे असं का झालंय हे जर तुला कळलं तर तुलाही खूप वाईट वाटेल. त्रास होईल तुला त्याचा. मलाही तसं झोप येत नाहीच आहे. मी पण आज खूप डिस्टर्ब्ड आहे. मला वाटतं आजचा दिवस सगळा त्रास सहन करून घेण्याचाच आहे. तू सांग मला, मी ऐकेन. अजित काकाला मी असं फार वेळ या अशा अवस्थेत बघू शकत नाही. खरं आहे तुझं. पण तुला सांगतो, बाबा पूर्वी असे नव्हते. खूप वेगळे होते ते. अतिशय आनंदी, मनमिळाऊ, खेळकर, उत्साही, सगळ्यांमध्ये मिळून मिसळून वावरणारे, जीवनातल्या छोट्या छोट्या क्षणांना सुद्धा खूप छान पद्धतीने न्याय देणारे, अतिशय समरसून जगणारे. आणि मुख्य म्हणजे पेंटिंग्समध्ये, त्यातल्या रंगांमध्ये रमणारे. तुला सांगतो, खूप वेगळे होते ते दिवस. खूप वेगळे. मला या सगळ्या गोष्टींची कल्पनाच नव्हती. आणि अजित काका इतका टॅलेंटेड असेल मला खरंच माहित नव्हतं. बघ ना आता हे सगळं काय होऊन बसलंय. बाबा पूर्वी कसे होते आणि आज कसे आहेत. पण मला कळत नाही, तुम्ही लोकांनी कोणी त्यांना समजून सांगायचा प्रयत्न नाही केला किंवा रिहॅबमध्ये वगैरे? यश, ॲक्च्युली आपल्या घरातली सगळी माणसं कशी आहेत, प्रत्येकाचे तालच निरनिराळे. म्हणजे? अरे आय मीन, मला असं म्हणायचं आहे की घरातली सगळी माणसं खूप बिझी होती ना तेव्हा. त्यामुळे बाबांकडे निवांतपणे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नव्हता. अरे पण समीरा काकूनी तरी कमीत कमी त्यांची काळजी घ्यायला हवी होती. त्यांनी तरी त्यांच्याकडे नीट लक्ष द्यायला हवं होतं. बरोबर आहे तुझं म्हणणं, पण समजावून नाही झालं तेव्हा तसं. आणि त्यानंतर सानिकाच्या या प्रकरणामुळे तर बाबा पुरते खचून गेले. आणि दादांच्या या लवकर जाण्यामुळे तर आता ते फार सैरभैर झालेत रे. अरे दादा, पण याचा अर्थ असा तर नाही ना की ते आयुष्यात कधीच मार्गावर येणार नाहीत. अशी एखादी तरी कुठली तरी गोष्ट असेल ज्याने ते परत माणसात येतील. आहे ना, अशी एकमेव गोष्ट आहे, ती म्हणजे त्यांना त्यांचं पेंटिंग्स करायला भाग पाडणं. बाबांनी जर पुन्हा पेंटिंग्स करायला सुरुवात केली ना तर ते खरंच लवकरात लवकर नॉर्मलला येतील. आणि आपल्याकडे सध्या तरी तेवढा एकमेव आशेचा किरण आहे.
नाही, हे कसं शक्य आहे? हे शक्य नाही आहे. लहान लेखा जाऊन तिच्या जागी ही मोठी लेखा, नाही, हे हे होऊ शकत नाही. हे काय भलते सलते विचार माझ्या मनात येत आहेत हल्ली. अलीकडे मी या मोठ्या लेखाचा जरा जास्तच विचार करू लागलो, म्हणून हे असं होत आहे. मी तिचा विचार करणं सोडून द्यायला हवं. आता तिचा माझा काय संबंध? आता तिचं लग्न झालंय, ती सुखी आहे. मी तिचा विचार करणं सोडून द्यायला हवं. यश, तसं बघायला गेलं तर तू माझ्यापेक्षा वयाने लहान आहेस. त्यामुळे या सगळ्या गोष्टी खरं पाहता मी तुझ्याजवळ बोलायला नको होत्या. असं काय म्हणतोस वरुण दादा? अरे तू तुझं मन माझ्याकडे मोकळं केलंस, मला खरंच खूप बरं वाटलं.